नमस्कार, बालविश्व मराठी बेबी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण बाळासाठी घरामध्ये मोड आलेल्या नाचणीपासून नाचणी सत्व बनवणार आहोत किंवा रागी सिरियल बनवणार आहोत, जे बाळाच्या वजन वाढीसाठी खूप जास्त फायदेशीर असतं। ही पावडर तुम्ही 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळासाठी वापरू शकता। वळूया रेसिपीकडे। ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे 1 मोठी वाटी घेतलेली आहे नाचणी। साधारणतः पाव किलोच्या आसपास ही नाचणी आहे, जी मी स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे। यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून साधारणतः 3 ते 4 वेळा ही नाचणी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। ही नाचणी तुम्ही इथे पाहू शकता, धुत असताना पाणी अगदी पिवळसर होतं। हे पाणी जोपर्यंत स्वच्छ येत नाही तोपर्यंत तुम्हाला ही नळाच्या पाण्याखाली किंवा व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे। मी इथे नाचणी आपली स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। यानंतर आपल्याला परत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ही रात्रभर भिजत घालायची आहे। साधारणतः 6 ते 12 तासासाठी तुम्ही ही भिजत घालू शकता। मी इथे रात्रभर भिजत घातली होती आणि तुम्ही इथे पाहू शकता आपली नाचणी ही व्यवस्थित अशी भिजलेली आहे। ही अगदी मऊ होत नाही, जशी मटकी किंवा मूग होतात तशी ही थोडीशी जाडच असते, पण तरीही आपल्याला ही रात्रभर भिजत घालायची आहे। त्यानंतर यामधलं जे पाणी आहे हे पूर्णतः आपल्याला काढून घ्यायचं आहे। याला मोड आणून घ्यायचे आहेत। ज्या पद्धतीने आपण मटकी मुगाला मोड आणतो, इतर कडधान्यांना मोड आणतो, त्याच पद्धतीने नाचणीला सुद्धा मोड आणण्यासाठी तुम्हाला हे एखाद्या कॉटनच्या अशा कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे। मी एका रुमालामध्ये बांधलेला आहे आणि त्यानंतर परत त्यावरती सुद्धा कॉटनचा एक जो काही रुमाल आहे हा झाकलेला आहे आणि हे जे काही बाउलमध्ये ठेवून हे एखाद्या उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आहे। जेवढे हे उबदार राहील तेवढे याला छान मोड यायला मदत होते। जे काही थोडंसं दमट वातावरण असतं त्यावेळी मोड लवकर येतात, उन्हाळ्यामध्ये पण मोड लवकर येतात, पण थंडीच्या दिवसामध्ये मोड यायला थोडासा वेळ लागू शकतो। तुम्ही ते पाहू शकता, हलकेसे जे काही मोड आहेत हे या रुमालाच्या बाहेर सुद्धा तुम्हाला दिसत आहेत, म्हणजेच आपली जी नाचणी आहे याला छान मोड आलेले आहेत। मोड न आणता सुद्धा तुम्ही हे जी नाचणीची पावडर आहे बनवू शकता, पण मोड आलेल्या नाचणीचं नाचणी सत्व हे बाळासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं। तुम्ही ते पाहू शकता आपल्या नाचणीला छान असे छोटे छोटे मोड आलेले आहेत। खूप मोठे मोड येत नाहीत, कारण नाचणी सुद्धा आकाराने छोटीच असते, त्यामुळे याला अगदी छोटे छोटे असे मोड येतात। तर या पद्धतीने आपण या नाचणीला मोड आणून घेतलेले आहेत। यानंतर ही मोड आलेली नाचणी आपल्याला थोडीशी सुकवून घ्यायची आहे। ही खूप जास्त ओलसर नसते, थोडीशी ड्रायच असते, पण तरी सुद्धा आपल्याला हे एखाद्या प्लेटमध्ये किंवा भांड्यामध्ये घालून सुकवून घ्यायचे आहे। तुम्ही उन्हामध्ये सुद्धा ठेवू शकता, पण उन्हामध्ये ठेवले तर हे जे काही मोड आहेत हे पूर्णतः सुकून जातात। यामधला जो पौष्टिकपणा आहे हा कमी होतो, त्यामुळे शक्यतो घरामध्येच हे पसरून किंवा तुम्ही फॅनच्या खाली असेल किंवा एखाद्या असं थोडंसं पसरून हे ठेवू शकता, जेणेकरून ही छान अशी सुकेल। आणि त्यानंतर आपल्याला साधारणतः 5 ते 6 मिनिटांसाठी अगदी लो गॅसवरती, लो फ्लेमवरती ही भाजून घ्यायची आहे। खूप जास्त वेळ सुद्धा भाजण्याची गरज नाही, 5 ते 6 मिनिट तुम्हाला हे सतत हलवत अशी लो फ्लेमवरती ही भाजून घ्यायची आहे। तुम्ही ते पाहू शकता आपली जी नाचणी आहे ही छान अशी ड्राय रोस्ट करून घेतलेली आहे। यानंतर मी हे एखाद्या बाउलमध्ये काढून हे थंड करून घेणार आहे आणि ही थंड झालेली नाचणी याची आपल्याला आता पावडर बनवायची आहे। ही नाचणी तुम्ही गिरणीमध्ये सुद्धा दळून आणू शकता, तिथेही छान पीठ होतं, किंवा घरामध्ये सुद्धा मिक्सरमध्ये किंवा ब्लेंडरमध्ये तुम्ही याचं पीठ बनवू शकता। तुम्ही ते पाहू शकता आपले जे मोड आहेत ते छोटे छोटे अगदी दिसत आहेत आणि ही जी नाचणी आहे ही बाळासाठी खूप जास्त फायदेशीर आहे। मी ते यामध्ये थोडीशी नाचणी ती ब्लेंडर जारमध्ये घातलेली आहे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। याला बारीक व्हायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे पेशन्स ठेवून तुम्हाला हे बारीक करायचं आहे, पल्समध्ये बारीक करायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता थोडंसं कोर्स टेक्स्चर आहे, थोडंसं मोठं टेक्स्चर आहे। बाळाच्या वयानुसार तुम्हाला हे टेक्स्चर ठेवायचं आहे, किंवा हे असं टेक्स्चर तुम्ही चाळून सुद्धा घेऊ शकता, पण यामध्ये खूप जास्त ही जी नाचणी आहे ही वाया जाते। त्यापेक्षा आपण आणखी याला थोडंसं ब्लेंड करून घेऊया आणि छान याची पावडर बनवून घेऊया। तर मी ते आणखी थोडंसं हे बारीक केलेलं आहे आणि याची छान अशी ही पावडर बनलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे चाळून घेऊ शकता, पण शक्यतो ही जेवढी शक्य होईल तेवढी बारीक करून घ्या, कारण चाळल्यानंतर यामधले जे काही पौष्टिक घटक आहेत हे बाजूला जातात आणि न चाळता असलेलं हे जे काही नाचणी सत्व आहे बाळासाठी जास्त फायदेशीर ठरतं। तर अशी ही आपली बारीक अगदी फाईन पावडर तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व नाचणीचे मी हे पीठ किंवा पावडर बनवून घेतलेलं आहे, जे मी चाळलेलं नाहीये। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चाळून घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला हे एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करायचं आहे। पीठ सुद्धा गरम असतं, पीठ थंड झाल्यानंतरच तुम्हाला झाकण लावायचं आहे आणि हे पीठ तुम्ही 1 ते 2 महिन्यापर्यंत वापरू शकता। तर असं हे आपलं होममेड नाचणी सत्व तयार झालेलं आहे। आता हे नाचणी सत्व बाळाला कशा पद्धतीने द्यायचं आहे किंवा कशा पद्धतीने तुम्हाला रागी पॉरिज तयार करायचं आहे हे इथे पाहूया। तयार केलेल्या पावडरचे 1 चमचा पावडर मी एका बाउलमध्ये घेतलेली आहे आणि त्यामध्ये थंड पाणी घालून हे छान असं मिक्स केलेलं आहे। इकडे मी गॅसवरती थोडंसं पाणी ऑलरेडी उकळत ठेवलेलं होतं, तर त्यामध्ये हे मिक्स केलेली जे काही पावडर आहे ही आपण घालायची आहे। गरम पाण्यामध्ये तुम्ही आहे अशी पावडर टाकली तर खूप साऱ्या गुठळ्या होतात, जे फोडायला परत थोडा वेळ लागतो आणि शिवाय थोडंसं घट्टसर सुद्धा हे बनतं किंवा गुठळ्या त्यामध्ये तयार होतात आणि थोडा वेळ तुम्हाला रंग किंवा कन्सिस्टन्सी चेंज होईपर्यंत
हे शिजवून घ्यायचं आहे. गोडवा येण्यासाठी यामध्ये तुम्ही एखादं गोड फळ ॲड करू शकता. मी यामध्ये ड्रायफ्रुट्स पावडर ॲड केलेली आहे आणि थोडंसं तूपसुद्धा घातलेलं आहे आणि असं हे नाचणी सत्व तुम्ही बाळाला जरूर देऊ शकता. इथे तुम्ही पाहू शकता आदित्यसुद्धा खूप जास्त एन्जॉय करतो आहे आणि हे बाळासाठी सुद्धा तेवढंच वेट गेनिंग सुद्धा आहे. तर हे जे सेरेलॅक आहे हे बाळासाठी अतिशय फायद्याचं आहे. मार्केटमध्ये जे काही सेरेलॅक मिळतं किंवा जे नाचणी सत्व मिळतं त्यामध्ये भरपूर प्रिझर्वेटिव्ज असतात, ॲडिटिव्ज असतात, केमिकल्स असतात. तर त्यापेक्षा तुम्ही घरामध्ये असं होममेड नाचणी सत्व बनवू शकता. जर तुम्हाला हे मोड आणायचे नसतील तरी काही हरकत नाही आहे. असे नाचणीसुद्धा दळून तुम्ही त्याचं पीठ बाळाला देऊ शकता. परंतु जे काही बाहेरचं नाचणी सत्व आहे हे देणं मात्र तुम्हाला अवॉइड करायचं आहे. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही तुमच्या बाळाला सुद्धा ही जरूर ट्राय कराल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.